सोफ्याचा नवीन कवर. बुग्गू, हर्ष, मम्मा. नीचे कुछ पानी ये नहीं नीचे से कुछ नहीं हाँ मतलब ये नीचे वाला पोर्शन में नहीं कुछ नहीं, सिर्फ ऊपर से गिरेगा. ऊपर से धूल मिट्टी हुई थोड़ा बहुत गिरेगा तो पानी ते ना असं खालून बोलतात. ये त्यांच्याकडे आहे. ये लो. बना भी हो गया क्या करने. वो सामने से पट्टा है. ये क्या एक हफ्ता नहीं है वहाँ पे. हाँ अभी है ही. टेप देऊ का. हाँ दे ना. नाही पूजा कॉर्नर. हे बघ इथे हवे सर्व. चल स्कूलची तयारी करायला जा. ऑलमोस्ट फॉर्म लागला सगळं खाली करणार आहे. टेबल आपला पॅक केला, सोफा पण रॅप करून टाकला आणि देवारा तिथे आतमध्ये. टीव्ही इकडे, टीव्ही तो काहीतरी करावं लागेल. मी तुला बोलले तिथे उभा कर करू त्या मागे. शिडीचा पहिल्यांदा उपयोग होणार आहे व्यवस्थित. आणि जर टीव्ही युनिट बनवायचं तर एवढं सगळं कशाला, राईट? ते तर तिथल्या तिथं बन, पण नाही, काहीतरी वेगळी गोष्ट आहे. समजेल म्हणजे समजलंच असेल. आता बघूया कसं बनतंय ते, आणि सांगतो मी त्याच्याबद्दल काय व्यवस्थित. दूध पे डाल टाकायला किती तरी पावडर होता. वो वायर खुला ही है भैया जी, वो आपको पता है ना. ये दोनों भी पॉइंट खुला ही है, करंट फ्लो होता है उसमें से. हाँ इसका टिप बंद कर देता हूँ ना. हाँ चलेगा. नहीं वो अब हाथ लग जाएगा ऐसे तो का झटका लगता. काय ते पाणी कुठे. स्कूल चले हम. आज ग्रीन डे प्रॉपर. आज ग्रीन डे फ्रेंड्स. मस्त ग्रीन ग्रीन कपडे घालून बुको निघाली स्कूलला. आणि आज नो बुक्स डे पण आहे, म्हणजे एक पण बुक नाही घेऊन चालले बुको. काय यस बेटे. तर बेटा स्कूल मध्ये तू मस्ती नाही करत ना. ओके. किती वेळ. डेटा पॅकच संपलेला. पेमेंट करायला जरियाच नव्हता इडलीसाठी. मग थांबून मला थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं. त्याला बोलू हॉटस्पॉट दे, कारण की गर्दी होती. म्हटलं त्यांच्या पुढे कसं बोलणार. मग त्याच्याकडून घेतला मी इडलीवाल्याकडून. कुठे. ते काय तिकडे. मग त्यांनी हॉटस्पॉट दिला आणि शेवटी मी पे करून आलो. आज प्रॉपर सगळे ग्रीन कपडे घालून आले. काय दरवाजा लावला पाहिजे. हा उडतंय का. सगळी ठीक आहे. ह्याला कसं खालून ते पुट्टा आहे ना आपल्याकडे की नाही. आहे ना तिथे कॉर्नर. पुट्टा असा इथं कॉर्नर असं उभा करता येईल. आणि त्याला पण थोडस प्लास्टिक खिचलं पाहिजे, त्याला लागेल उगाच. तुला आतमध्ये तो उचलला टीव्ही.
व्यवस्थित ठेवला का खाली बघायला पाहिजे. अर्धण टाकली. पहिल्यांदा मी बघतो फ्रेंड्स की कसं बनतंय. मला एक डाऊट होता हमेशा की कसं बनतं. हा, व्यवस्थित बघतो. हा, माप घेतले, मग हे सगळं टाकलंय. एक पाठी टेन्शन झालेलं की माहिती ना, पहिल्यांदा मी शिडी आणली होती तेव्हा मी वरती हात लावून बघत होतो, तर माझा हात वरती लागलेला, तर ते मिटतच नव्हतं. पाण्याने नाही ना कशाने नाही, मी खूप ट्राय केलं, पण आज लकीली ते सिलिंगच्या ह्याने ढकलं जाईल, नाहीतर ते असेच मार्क्स राहिले होते हाताचे. हाँ भैया यार तबीयत तो मुझे बहुत चला यार. अभी कहाँ आओ ये नीचे कहते एक बार वहीं तो पट्टी मारा जा ये अच्छा मान लो अरे इसका कुछ आइडिया हम लोग को भी बताओ, कुछ भागे हम लोग का वीडियो आपके इंस्टाग्राम पर ही डाल दो ना. ऐसा है उसमें भागना भी चाहिए. कि वो तो अभी मतलब जैसा आप कंसिस्टेंट रहोगे. अच्छा, अभी समझो ये देखो, ये वाला ये वीडियो कुछ आपने घूमने का डाला है, ठीक है, ऊपर का कुछ अपने गांव का डाला है, ये देखो ये थोड़ा सा मस्ती वाला खेती का कुछ है. डाला है, खेती का है, और ऊपर कुछ ये देखो ये भी कुछ काम का है शायद से, या कुछ. नहीं हाँ काम डायलॉग है. तो एक ही टॉपिक पे डालोगे ना कंसिस्टेंटली, तो देखने वाले को पता चलता है कि इनके आईडी पे ये देखने मिलेगा, तो ही फिर वही चीज देखने होगा. अब ये काम का ही आप कंटिन्यूसली डालोगे ना, तो आपके आईडी पे आके मैं देखूंगा आपका काम कैसे हो रहा है. नहीं तो आपके आईडी पे आओगा, कुछ वीडियो मेरे को काम के दिखेंगे, कुछ गाँव के दिखेंगे, कुछ घूमते हुए दिखेंगे, तो मेरा एंगेजमेंट नहीं होगा. मतलब पता नहीं चलेगा इनके आईडी पे एग्जैक्ट लगता क्या है. हाँ, मतलब एक ही चीज पकड़ के डालेंगे ना. हाँ, भले घूमने का हो या गांव की खेती का हो या किसी भी चीज का हो, पर एक ही टॉपिक पे चिपक के चलने में. अलग अलग चीज डालोगे तो फिर वो नहीं, फिर एल्गोरिदम रहता है ना, उसको पता, मतलब वो ऐसी चीज है जो आप समझो अभी आप सोफा कैसे बनाते हैं वीडियो ढूंढ रहे हो, तो वैसे वैसे लोगों के वीडियो आपको भेजना चालू कर देगा. देखते हैं हाँ. यूट्यूब पे देखते हैं हाँ वैसा. वैसे ही है. तो एक ही चीज पकड़ के चलने का, वही चीज. अभी इसका भी डाल सकते हो आप, ये तो मतलब देखते ही है लोग, धीरे धीरे करके आपको खुद रिजल्ट पता चलेगा कि कैसा क्या करना है कैसा नहीं करना है. वो बस एक ही चीज पकड़ के चलो. मला वाटलेलं ह्याला 4 ते 3-4 दिवस लागतील, बट हे बोलतात ते एक ही दिन में हो जाएगा, आप बोल रहे हैं ना, 1-2 दिन में. हाँ, मेरे को लगा था 3-4 दिन लगता है इसको होने के लिए. म्हणजे काम काही इथपर्यंत आलंय थोड्याच वेळात, आणि मी काहीतरी ऑर्डर करतोय दादांसाठी, चहा बिस्किट वगैरे, तरी मग ब्रिटानियाचा जेव्हा ऍड गेला ना, ऐकलं ते ब्रिटानियाचं ते टोन, म्हणजे लोकांनी काय सेटिंग करून घेतले आतल्या. हे पण ब्रिटानिया आहे ना. अरे वा, छान फीचर ऍड गेलाय. फक्त ब्रिटानियाचाच वाजतोय तो, बाकी कोणाचं वाजत नाही. ती ऑर्डर पर्यंत पाहिजे तर असं टाइमपास करू शकतो. मस्त आहे ना.
गोल. अरे त्याच्या समोरचा अपोनेंट कोणतरी वेगळा आहे. आता हा मध्येच थांबेला कन्फर्म. चला डिलिव्हरी आली पण. हॅलो. हॅलो हॅलो. हा बोला ना. हा सर जेपटॉन शिवून बोलतोय. कालचं बिल ओपन नाही आहे हो. अच्छा आलो मी आलो 1 मिनिट आलो. नाहीये. आलो. हा. हो सेफ. आपण जिंकलो फ्रेंड्स. पहिला सगळं जिंकलो. हो. मी हमेशा फर्स्ट अटॅक मध्ये कशात पण जिंकतो. नंतर मग थोडस स्ट्रगल असतो. दूध वगैरे आणि स्नॅक्स, कारण की घरात आपल्याकडे दूध नसतंच मोस्टली. कधी आता ते दादा आले त्यांना चहा नाश्ता थोडंफार म्हणून दूध ऑर्डर केले. चाय बनणार. त्यांना आपला नाश्ता पण नको, चहा ते बोलले त्यांच्या तोंडात ते म्हणजे होतं माल मसाला म्हणून नाही. बाकी ते बोलले फ्रेमिंग झाली आहे. लवकरच झाली यार. कमॉन. 3-3.5 तासामध्ये झालं. पण मग बरं ही गोष्ट लवकर होते तर. आणि ह्याचे किती मध्ये बजेट फायनल झाले, कधी डिसाइड झालं हे पण कळवतोस मी लवकर. हाँ वो ऊपर वो फायर एक्सटिंग्विशर का है ना, और उसका वो बापरे काय झालं है ना. बाकी पूर्ण भिंत बघा. इथं थोडस झालंय, इथं थोडस निघते. सकाळी त्यांचं असं त्यांना मी बोललो तर ते बोलतो त्यांना सकाळी आम्ही जेवूनच आलो, दुपारी आता जेवायला जाऊ. म्हटलं आपण घरी ऑर्डर करूया. ते बोलले नाही आमचं बनलेलं असतं. मी तिथंच बरोबर त्यांचं जेवण येतात. चहा माल मसाला होता ते आल्यानंतर त्यांना मग चहा देऊ, जे की चहा इथं बनला. आता ते लोक गेले चहा बंद कर. मी हे तर बघितलंच नाही. काय तू एवढं काम झालेलं तुझं लक्षच नाही. केवढं झालंय. बरं केलं रे. मग आता फक्त त्याच्यावरती शीट टाकणार ते लोक. पण फ्रेंड्स उजेड कमी झालाय घरातला, वाटत नाही डिम झाल्यासारखं. ब्लॉग मध्ये पण व्हिडिओ मध्ये पण दिसतंय. एकच लाईट आहे, ती लाईट लाव ना. तसं काय नाही, पण आपल्या या एका लाईट वरती पण घर हे होतं. हा, ते तर आहे. बघा थोडस ब्राईटनेस कमी झाला. आय थिंक ही लाईट आहे ना सिल्वर ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होते लवकरच. तर फ्रेंड्स पूजा हे कधी डिसाईड झालं बनायचं. कधी बनायचं decide? इकडे म्हणजे छान थंबनेल पण येईल. कधी बनायचं डिसाईड झालं. हे कधी बनायचं डिसाईड झालं. कधी झालं होतं. ज्या दिवशी टीव्ही युनिट केला हा. ते टाकलंच नाही त्या ब्लॉग मध्ये. अरे सरप्राईज जायचं होतं तुम्हाला. ओके ओके. की पूजा मी टीव्ही युनिट सकट माझ्यासाठी तिने सिलिंग साठी पण तयार झालेली. बाकी टीव्ही फॉल सिलिंग साठी पण. आणि काय डिझाईन आहे ना ती पण समजेल. मी स्टार्टिंगला नाही दाखवणार आणि थंबनेल मध्ये टाकली असेल थोडीशी, बट काय डिझाईन आहे ना ती बनता दाखवेल. कारण की ती डिझाईन आम्ही दोघांनी पण पसंत केलेली. ओके खास माझ्या पसंतीपेक्षा मी ह्याच्या पसंतीला जास्त प्रायोरिटी दिली, बिकॉज तो व्हिडिओ काढतो त्याला लाईट हवे असतील, जास्त इमोशनल नको, त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्याप्रमाणे ते काढले. चल ते आम्ही येस चालू झाला हे जोरदार जबरदस्त पाऊस. आ गया। मेरे को लगा सुबह आ जाओगे आदमी. नहीं सुबह से कितना दौड़ ही रहा हूँ. तो आया कभी गए थे. अरे आपने फोन किया इसके लिए, उठ गया मैंने तो सोया था मालूम है. ये बजा रहे थे शायद से डोर बाहर से. काय है? पाणी दे ना त्यांना. अरे हो गया था ना सब, वो सब लाइट वाईट सब उसी में लाइट आएगा. कहाँ था? लाइट का एंट्री था थोड़ी था. अबे चार्जेस वाढतच चाललेत आपण जे पुढे काम चाललं तर. बताया था उस दिन आके. हा पूजा चार्जेस वाढतच चालले वायर वियरचे. 2000 रुपया कम होने वाला जो दिया वही लूंगा. कहते 2000 रुपया. कौन सा 2000 रुपया. चलो बाद में हम लोग पानी में पेशाब मेरे को करेंगे. इसका बताओ. अभी ये अपना लाइट निकल जाएगा ना ये वाला, हाँ नहीं आज रहेगा. इन्हें अपना काम होने के बाद. अभी फिलहाल ये रहने वाला है. नहीं अपना पूरा सीलिंग होने वाला. हम क्या करो नहीं निकाल दो. नहीं निकालने का, उधर वो ऐसा लैंप आता है ना येलो वाला, कोई कांच का लैंप रहता है वो लैंप खड़े. लगाना तो पॉइंट बढ़ाना पड़ेगा इसके लिए. नहीं तो अच्छा, मैं ऐसा है. पॉइंट खींच दूंगा. पॉइंट पहले ही रख देना उधर. हाँ? एसी का पॉइंट आप बोल रहे थे ना, एसी का पॉइंट निकाल. लाया ही नहीं वायर ही.
पहले बोला था उस दिन ही मैंने आपको। आपने कुछ बोला जवाब नहीं जैसे वो ऐसे इसके बनाना पड़ेगा देखो क्यों उधर से वो पे उस पे बैठेगा नहीं एसी जो है वो उस पे बैठ जाएगा चलो उसी वाले को भेज दूंगा बाद में अपने आ जाएगा जी आपका खाना वगैरह हो गया कुछ नहीं आज चार दे दूंगे वो तो खा लो ना फिर मैं तो बना है देखो इनका पाइप जाने जा रहा हूँ वेजन को मिस्त्री को लेके आऊंगा इधर तब आप इधर बॉक्स भी लाते हैं रखना है अच्छा जहाँ हो गया हाँ पाइप जाने जा रहा हूँ पीवीसी का तो हो गया आजकल कल्याण। नहीं यार कल्याण नहीं मैं खाली मैं यहीं से पाइप दे दूं देखो यहाँ से 3 लाइन जुड़ा है 3 लाइन है उसको आज लोग कितना पाऊस चालू झाला यार मजा येते का पोरीला पावसात कॅप घाल बेटा कॅप लाव कॅप आता ते लाईटचे डिस्कशन चालू आहे 22 वॉटची बसवायची की 15 वॉटची आपल्याला पाहिजे ब्राईटनेस असा ऊन असल्यासारखा मग त्याला बोललं 22 बसवा बाबा पण लाईट मध्ये कॉम्प्रोमाइज नको ब्राईटनेस मध्ये मग तिथं पावसाळी वातावरण झालं फ्रेंड्स एकदा सगळं काम बी वाटपलं ना सगळं काय फायनल झालं की एक आपण कार घेऊ आणि मस्तपैकी ना रेन मध्ये असं ड्राईव्ह पावसात एक लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊ है ना बेटा तू येणार लॉंग ड्राईव्हला मस्त बघू सफारी किंवा पुढच्या साईडला जाऊ कुठेतरी जरा सजेस्ट करा काय असेल तर जायला पाहिजे कार घेऊन झोप आली घरी गेलं ना जेवण झोप मग ओके बेटा मग कसं झोपणार डायरेक्ट घरी गेले असंच त्या कपड्यांवरतीच असं 2 मागवायला पाहिजे मग तर सोफ्यासाठी पूजाने मागवलाय कव्हर पण तो आय थिंक कमी पडणार आहे दाखव त्या साईडनी पकड एक बाजू बसेल हा एक म्हणजे तो एक वाला आहे ना तीन जो बसतात तो बसेल त्या साईडचा नाही म्हणजे डबल कव्हर लागेल मागवावं लागेल हे बघ कलर हो हा कलर मॅच होतो पण केवढं जड आहे ना पण बसेल हलणार नाही त्या बसेल, हो ह्याच्यासारखं ते येल्लो टाकलंय ना बेडशीट सारखं तसं नाही जैसे हम लोग ओवर टाइम करते हैं चलो मैं जा रहा हूँ ज्यादा पेट्रोल कमाल क्या करा जाए और डाल जब पट्टी तो वाला बजा था हमारा ना नहीं कौन कह रहे बाबू हम तो बहुत ज्यादा बोला था क्या बात है इतना वहाँ पट्टी तो भाई जा भाई हो पट्टी है कहाँ ज्यादा पट्टी है ये नहीं पट्टी नहीं तो कोई और करा रहा हूँ तो वो पट्टी में गिरी ना यहाँ पर टच करे बाजू त्याच्यावरती माती आणि हे आपलं काय बोलतात ते मटेरियलला माहित नाही बट लाकूड नाही मला पहिलं वाटायचं हे लाकूड लावतात बट हे पीओपी सारखं म्हणजे काय हे काय मटेरियल बट लाकूड नाही आणि हे चांगलं बोलतात ते काहीतरी जिप ब्लॉक आता काय काय असतं ज्यांना दिमाग वगैरे लागतो होतं मग आपण हे आणलंय व्यवस्थित इथं चांगलं याला बघ आपण व्यवस्थित मेंटेन करायला हवं याला पाणी नको लागायला बेटा आता त्यात प्रॉब्लेम हा होतोय की आपली भिंत ऍक्च्युली आहे ओबडधोबड म्हणजे अशी प्लेन अशी नाही मोस्टली नसतेच ते बोलतात तर त्यामुळे ते थोडेसे शीट्स ते थोडं काटछाट करून ऍडजस्ट करावे लागतात परत इथे पण त्यांनी बरोबर कट टू कट ऍडजस्ट केले पण आपली भिंत जाते इथून आतमध्ये इथून बाहेर तर ते असं प्लेन नसल्यामुळे ते थोडस त्याच्यात काम करावं लागतं आणि मी मध्ये मध्ये जातोय हेल्प करायला पकडायला तर ते बोलतात ते म्हणतात मी मध्ये नाही घुसते त्यामुळे
शिकवणं. संध्याकाळ झाली फ्रेंड्स आणि कोण उठले बघा झोपेतून. बाजू उठ तेव्हा काय केलं आमच्या बॉल वरती आपल्या छान केला है ना. अरे वा छान छान. आता खूप सारी लाईट येणार आहे म्हणजे छान एकदाच लाइटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व. आता मेन टाइमिंगला स्टडी किती कामी आली. नाहीतर स्टूल हवा होता दादांना बट स्टूल आपल्याकडे नव्हता. अच्छा वरतून तर दाखवलं तुम्हाला एकदा खालून दाखवतो कसं झालंय सीन बाहेरूनच. सोफाला बाहेर ठेवायचं बोलत होते बट बाहेर ठेवलं उंदराची भीती. उंदराच्या नंतर म्हणजे नाही होऊन दे एखाद असं भीती वाटते ना आपल्याला काय त्याला नको कॉक्रोच उंदीर काय नको असं. अरे काय घाबरते रे बेटा तू. हे झोपेतून उठली झोप झाली असेल ना व्यवस्थित छान तर एकदम छान छान बिहेव करते. तू पण करून देशील मला असं बेडरूम मध्ये असं लागून देशील. किती रुपये घेणार तू. 2 रुपये. अरे वा थँक्यू. बेडरूम मध्ये पण केलं असतं पण बेडरूम मध्ये असं आहे की आपल्याला पहिला वॉर्डरोब बनवायचा आहे. वॉर्डरोब बनवल्यानंतर मग हे होईल. नाही तर मग ते पहिलं आपण हे टाकणार नंतरला वॉर्डरोब साठी ती जागा थोडस हे होईल कारण की आपल्याला वॉर्डरोब एकदम कट टू कट पाहिजे वरतीपर्यंत. म्हणून तो झाल्यानंतर मग बेडरूमचं सिलिंग बघू आपण. आधा फीट से मेरे कमर लाना भाई बात में है लेकिन अभी थोड़ी जरा वही करी लगभग कचरा मारायला कोणी आहे आपल्याकडे मुली पुढे कबड्याच्या बाजूला तिथे. जहाँ फ्रीडम करतो तब बोलायचं. झालं रे तुला बघतो ना आपण नंतरच पिऊया. नंतर कधी पी आता नंतर तसं बोलावर. ऑलमोस्ट फ्रेंड्स काम होत आलंय बट एवढंच की वायरिंग साठी दुपारी थोडासा वेट करावा लागला बिकॉज वायरिंग वाले ते थोडेसे लेट आले कदाचित दुसऱ्या कामात होते पाऊस येत होता. बाकी किती मध्ये पडलं तुझा. प्राइस एवढ्यात नाही सांगणार पूर्ण काम झाल्याशिवाय. अरे बापरे तू नाराज आहे बेटा. बेटा भरवायचं कसं मध्येच लाडा देतो तू. कलर जर त्याच्यावरती ते लोक पुट्टी लावणार आहेत ना. हा पुट्टी लावून मग तेच बोलतात येते पूर्ण पॅक झालं असतं. उद्या मग पेंटिंगचं काम गेलं आता असतं. त्या सोफ्याचं प्लास्टिक काढायला नको आहे ते राहू दे तसं. आता उद्या मेन त्याच्यावरती पाऊस पडणार ते टपाट पूर्ण प्रायमर आणि पुट्टी आणि हे आणि ते मोबाईलचं कवर काढायला नको आहे. मेन काम तर ते बोलतात ते तुमचं झालं ते बसवायचं होतं ते. ऑलमोस्ट आजचं काम हो गया ना. आज का काम आहे आज का हो गया ना. चल आजच झालंय ऑलमोस्ट. आणि मला तर असं थोडस कमी असं वाटतं बिकॉज पहिला कसं जरा वरती होता ना तरी हे पण डिसेंट हाईट एकदम पण कमी नाही झाली की बाबा हात टेकवलं किंवा उडी मारलं की लागला हाताला. आता मला बघायचं पंखा कितपर्यंत येणार आहे लाईट कितपर्यंत येणार आहे. लाईट्स पाहिजेत इंस्टाग्राम साठी खास करून इंस्टाग्राम साठी उजेड भेटायला थोडा कधी कधी प्रॉब्लेम होतो. थँक्यू. इतका वेळ दिला त्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. थँक्यू. आ जाइए.